कष्ट आमच्या बँजो काढायची, ड्रायव्हर काका उठत नाही म्हणून कष्ट टाकायची ले. तर आपल्या मयूर उत्तेकर सोबत आपण आलेलो आहे बाई. 9 दिवसाचा प्रवास कसा होता भावा? खूप सर्व सुखाचा. दर्शन करून आम्ही आलोय. बघा कसं आलं दर्शन? एक नंबर मस्त. पहिल्यांदा ना? पहिल्यांदा नाही, खूप वर्ष अगोदर म्हणजे आलेलो, पण आता खूप वर्षांनी आलं, पण मस्त झालं. काय साईराम. हॉस्पिटलमध्ये आलं तर मला बाबांनी खूप चरण स्पर्शन दिलं. समाधीच्या इथे एकदम मस्त दर्शन झालं, खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी शिर्डी. तुमचं काय साईराम? मित्रांनो, मी मिस्टर फोडो वाय तुमचं स्वागत करतो एकला नवीन ब्लॉगमध्ये. तर डायरेक्ट आपण शिर्डीला येऊन ब्लॉग चालू केला आहे. काल काय आपल्याला ब्लॉग चालू करायला भेटला नाही, तर आपण डायरेक्ट शिर्डीला येऊनच ब्लॉग चालू केला आहे. हे बघा बाकीचे झोपले झाले, लांबले झाले, एक जण तिकडे आंघोळ करतोय. तर आता जाऊया. आता आपण रेडी बिडी होणार आहे. डायरेक्ट पालखीच्या इथे जाऊनच तुम्हाला भेटतो. मध्ये रस्त्यात तुम्हाला दाखवतात. डायरेक्ट आपण मंदिराच्या बाजूला रूम घेतलेला आहे. रात्री ब्लॉग करायला गेला कारण की बस एवढी हार्ड होती आणि आमच्या मागे आम्हाला मागची सीट भेटलेली आणि आम्ही रात्रभर झोपलो नाही. डायरेक्ट आता इकडे येऊन आंघोळ विंघोळ करून नाश्ता करून डायरेक्ट आता आम्ही चाललो आहे. पालखी आपली जिथे थांबली आहे तिकडे भाई ठाकूरच्या इकडे. तर आता तिकडे जाऊन तुम्हाला पालखी वगैरे दाखवतो सगळी. चला बाय. आता रेडी बिडी होऊन आम्ही निघालेलो आहे पूर्ण. आपल्यासोबत विनीत आणि संस्कार आहे. आपण आता आपल्या पालखीच्या स्पॉटला चाललो आहे. लोकेशन आलं आहे, आपला दादा तिथे पोचला आहे. बाकी आपले साई भक्त सगळे येतात तिकडे पालखी घेऊन. आता त्यांना भेटूया. आता जाऊया, जरा चहा नाश्ता करतो. परत एकदा भूक लागली आम्हाला म्हणून आता चहा नाश्ता परत करूया आणि तुम्हाला भेटतोच. हे बघा पोचलो तर हा एक फुल फील वेगळाच आहे. खूप वर्षानंतर आलो आहे तर फील वेगळा आहे जरा. काय 8-9 वर्षानंतर आलो आहे. गुलाबा होतं म्हणून आज जमलं यायला आपल्याला यावर्षी, नाही तर आलो नसतो. गेल्या वर्षी आपण 8 तारखेला एकविरेला होतो आणि हे अचानक भयानक मित्रमंडळ आहे. ते पेशंट आहे आमचे पेशंट. शिर्डीला आहे. हा, गेल्या वर्षी एकविरेला आम्ही वाजत होतो शंकर सोबत. यावर्षी शिर्डीला आमचे मास्टर बोलले चला बँजो पार्टी सगळी जाणार आहे. तर बँजो पार्टी सकाळच आम्ही सगळे दर्शन घेणार. आता पालखीसोबत येऊ परत तुम्हाला दाखवतो तिकडे पोचल्यावरच. बाय बाय. आमचा डीजेचा पण टेम्पो आला आहे, त्याच्यामध्ये आपला देऊ बसलाय. देऊ 9 दिवसाला प्रवास करून आले. साईराम 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 साईराम. शेठ पण बसले. आता पालखी इकडे आतमध्ये गेली आहे. पालखी आल्यावर तुम्हाला दाखवतो. इकडे आतमध्ये गेली आहे पालखी. तर पालखी आल्यावर तुम्हाला दाखवतो. पालखी आली आता काही तिकडे बघू शकता. आता क्रॉस करून इकडे येईल. आता बाकीचे आपले मित्र कुठे कुठे भेटतात ते बघूया आणि तुम्हाला भेटून सगळ्यांना कोण कोण आहे ते. आणि हा रथ आपला मस्त सुंदर असा रथ आहे. चांगला रथ आहे आपला. आणि आपल्या अनिकेत आपण तिकडे पालखी इथे आणि भेटूया सगळ्यांना. फोटोग्राफर हो साईराम. साईराम काय व्हिडिओ चालू आहे तुझी? तुझा पण ब्लॉग चालू आहे? हे लोक कुठे आहेत का? मला पण द्या फुटेज. ये भेटूया. चला आता आपला नाश्त्याचा स्पॉट आहे इकडे पालखीचा. तर ते सगळं करून अजून हे लोक आलं आहे. मागची गाडी आहे आमची मंडळी, लय मागची गाडी आहे. ते आल्यावरच तुम्हाला भेटो. लास्ट डब्बायचं तर ते आल्यावरच भेटवतो तुम्हाला सगळ्याला. आमच्या रूमचा पार्टनर नाही, आमचा रूम चेंज केलाय. हा बघा इकडे हा रूम घेतला. एवढा मोठा रूम घेतलाय 3 BHK. इकडे रूम घेतले. आता हे दुसरे रूम आमचे फुल. ही पण आमचे 3 BHK आहे.
आणि हे सगळे आळशी लोक झोपलेत. देऊ हो आता फ्रेश वाला चालला फुल एकदम संभाळा वाटत हो. डॉन म्हणतात डॉन. दादा तू येणारच ना नंतर आमच्याकडे झोपायला? एसी आहे आपल्याकडे. एसी म्हणजे फुल गार. परत आलो इथे. तिकडचे रूम असतात ना आजारी. सगळं झोपायचं, सगळीकडे झोपायचं, नुसतं झोपा. चला आता भेटूया. बाकीची पब्लिक आल्यावर लय मागची गँग आहे अजूनपर्यंत काय आले का? भेटूया नंतर तुला. सायराम कुणाल भाऊ काय म्हणताय? कुणाल भाऊ सायराम सब गँग हो. अभि भाई विषय आड काय रे? सायराम संस्कार. सायराम कसा झाला प्रवास? लावून घे. काय मग? खूप दमलोय मी, तुम्हाला थोड्या वेळाने बोलतो तुमच्याशी. जा थोडा वेळ द्या. कष्ट आमच्या बँजो काढायची. ड्रायव्हर काका उठत नाही म्हणून कष्ट टाकायची ले. एवढी कष्ट करता. अरे कुठून शिकले रे तुम्ही? असं सिटी लावून असे कष्ट शिकतात काय रे? बघा ड्रायव्हर काका इकडे आणि या खिडकीतून चढतोय. इकडे आला आता बघा बँजो सेटअप बिटअप काढतोय. पूर्ण सेटअप झाल्यानंतर शूट करतो डोळ्यांनी. जरा कधी आपले पावडे मंडळी पण गेले आहे त्यानंतर भेटतो जरा. तर आपल्या मयूर उत्तेकर सोबत आपण आलेलो आहे भाई. 9 दिवसाचा प्रवास कसा होता भावा? खूप सर्व सुखाचा प्रवास. गोरेचे काय झाले सगळे. हा मग काय आम्ही आमचा ओरिजिनल करतो ना. मग काय बघायचं असेल तर बघा. आहे ते सांगतो. बाकी आता फुल पार्टी सेटअप लागलेला आहे. आता वाजवतील थोड्या टाइमातच चालू करते. फुल. आदेश ब्रो आम्हाला रात्री ग्रुपवर फोटो पाठवलेत. आम्ही निघालोय. मग आहे. तुम्ही आणि येताय आमचं मेन गंमत तर आम्ही तिसऱ्या दिवशी पण गेलेलो पण त्याचा ब्लॉग आम्ही बनवला नाही. हा ना. यांच्या ब्लॉग मध्ये आहे मी पण मी बनवला हा, नाही. बरोबर आपल्या आईने द्यायला आलेले. बॅच आमचे राहिलेले तिकडेच. तर आम्ही तिसऱ्या दिवशी गेलेलो थंडीमध्ये कुडकुडत. नाही आलेले भाऊ रात्री लोक वा. आलेले. आणि मातीने लिपून घरी गेलो. पूर्ण मातीने लिपून घरी गेलो. आम्ही आलो जरा चाय प्याला. आतमध्ये हा. गडबड चालू आहे. करू आता थोडं. आदेश ब्रोला की चला जरा चाय पिऊ येऊ. चाय पिऊ आपण. मग भेटूया आता. वाजवलं डायरेक्ट वाजवतानाच भेटू आता तुम्हाला. डायरेक्ट थोडी गडबड चालू आहे मग वाजवतानाच भेटू आता. चलो.
मित्रांनो आता आम्ही सायसपेला थांबलेलो आहे. सगळे आहेत आपले. साईराम बुवा, साईराम. टेक घेणार आहे. घ्या ना घ्या ना. आता छास प्यायला थांबल्या तर थोड्या वेळात मंदिरात जाईल बाबांच्या. मग मंदिरातून आल्याच्यानंतर भेटूच आपण. भेटू लवकरच भेटू लवकरच भेटू. मंदिरात जाऊन आल्यानंतर छास पितो. तर मित्रांनो आत्ताच दर्शन करून आम्ही आलोय. बघा कसं आलं दर्शन. एक नंबर मस्त. पहिल्यांदा ना. पहिल्यांदा नाही, खूप वर्ष अगोदर म्हणजे आलेलो, पण आता खूप वर्षानं आलं, पण मस्त झालं. काय साईराम. हॉस्पिटलमध्ये आलं तर मला बाबांनी खूप चरण स्पर्शन दिलं. समाधीच्या इथे एकदम मस्त दर्शन झालं. खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी शिर्डी. तुमचं काय साईराम. हो आता सगळ्यांचे आम्ही फोन घ्यायला आलेलो. सगळ्यांचे चिठ्ठ्या आहे बघा. फोन आहे बघा. सगळ्यांचे फोन 31 फोन होते आपली. 31 गँग होती आपली. सगळ्यांचे फोन आता जाऊन जास्त होते. 25-22 जण चालत होते, पण 31 फोन हातात आले. आता ते सगळ्यांचे जाऊन देतो आणि मग भेटू आपण. प्रसाद बिसाद घ्यायचा, अजून जेवायचं बाकी आहे. किती वाजले रे. वाजले 4:30 की 5 वाजले असतील. आता जाऊन आम्ही जाऊ. दर्शन तर एक नंबर झालं आमचं. भेटू मस्त. 2 तासात दर्शन झालं. आता जरा खाऊ पिऊ, जरा जेऊ पिऊ, जरा मस्त मग आराम करून. बस कितीच्या दादा. 10 वाजता. रात्री 10ची बस आहे आपली. तर बघू आता पुढे दाखवतो काय काय होतं ते. आपले आता पब्लिक भेटेल तसं दिवसात घेताना दाखवतो. चला आता आपल्या पोरांकडे फोन घेऊन. भावा कसं वाटते. संस्कारकडे तुझी चप्पल भावा. तर भावा काय भावा. साईराम साईराम. कसं झालं दर्शन मग. फुल तुफान की नाही. त्यांच्या सगळ्यांच्या फोनला काय साईराम साईराम साईराम. फुल दर्शन चांगलं. हे आमचे रथवाले दर्शन. साऊंडवाले एक इव्हेंटवाले. समाटा वाटलं समाटा. आणि हे बघा लहान पोरं पण आणलेत आम्ही. लहान पोरं पण आणले. ती बघा लहान पोरं आणले. साईराम काय म्हणता साई. एकदम भारी वाटते. भारी. आता झोप दिसते. तोंडावर झोप दिसत आहे. फुल धमाल. ओ मयूर. मयूर आपल्या ब्लॉगिंग मध्ये काय म्हणतो बाबा. साईराम. काय प्लॅन सगळ्यांचा जेवायचा प्लॅन होईल. माय फ्रेंड हा माझा कॉन्टेंटवाला आहे. बँचो पार्टीमध्ये नुसता कॉन्टेंटच असतो मला. झाली पेरू वगैरेची शॉपिंग झाली आमची. हे बघा मयूर उद्योगाने तर फुल खतरनाक शॉपिंग केली आहे. बाकी सगळ्यांनी असे पेरू घेतले. पेरू ही आमची जरा पेरूच घेतले. अजून आमचे लाडू बिडू परत यायचं अजून बाकी आहे शॉपिंग. आता हे फक्त पेरू लाडूच घेतलेत आम्ही. लाडू मी पण नाही घेतले. लोकांनी लाडू घेतले. अजून मला लाडू घ्यायचेच जाऊन. लाडू वगैरे तर घेताना तुम्हाला दाखवतो. आता परत आम्हाला तेवढं लांब चालत जायचं लाडू घ्यायला. आता आम्ही चाललोय जेवायला. तर जेवताना तुम्हाला भेटतो. झालं आता आपलं लाडू वगैरे घेऊन झालेले आहेत. सगळे शॉपिंग झाले. लाडू पेढे घेतले. लाडू बिडू सगळं घेतलं. आता जाऊया डायरेक्ट रूमवर जर आराम करूया. मग जेवायला जायचं. अजून काय आम्ही जेवलो नाही सकाळपासून. आता डायरेक्ट जाऊन फ्रेश बिश होऊन डायरेक्ट जेवताना तुम्हाला भेटतो. तर आत्ताच जेवण वगैरे आलो आम्ही. आता डायरेक्ट बसमध्ये जातो. आता निघतोय. 10 वाजताची बस होती, पण आता लवकर सोडतायत बस बोलले. आता बघूया आता किती वाजता पोहोचतं आणि कसं काय ते. उतरल्यावर भेटूयाच लवकर. लय गडबड चाललं तर थकलं. जरा आराम करतो. जरा झोपतो. सकाळपासून झोप खूप पूर्ण नाही झाली आहे. हे बघा थकलेले चेहरे आमचे. लय थकलेत. आता जाऊन झोपतो. आराम करतो आम्ही. चला तर गाईज आपण आलो आता माहीमला. माहीमवरून जातो अंधेरीला. आता लय थकलोय आम्ही. सकाळी वाजलेत 5 वाजलेत. तर आता अंधेरीला जाऊनच आपण ब्लॉग एंड करूया. सगळं सामान विमान ठेवलं म्हणून काय दाखवता आलं नाही. तर चला अंधेरी गेल्यावरच भेटतो आता तुम्हाला. तर फायनली गाईज आपण पोहोचलो आता अंधेरीला. तर मस्त झालं दर्शन वगैरे. प्रवास आपला चांगला झाला. आता एवढं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.